श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप अशी मस्त मठाची आमटी बनवणार आहे, काळ्या वाटणातील, आणि नक्की तुम्हाला आवडेल. आणि त्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलं, पाणी गरम केलं, जी डाळ आहे ना स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकली आहे आणि चांगली शिजून घेतली ह्या पद्धतीने. हे बघा, आणि यातली थोडीशी डाळ जी आहे ती वाटून घेणार आहे. तर एका वाटीमध्ये जी डाळ वाटायसाठी घ्यायची आहे ती बाजूला काढली, आणि जे मठाचं जे पाणी आहे डाळीचं शिजलेलं, आणि थोडीशी डाळ त्यामध्ये तशीच ठेवली आहे आणि ती एका वाटीमध्ये काढून घेणार आहे बाजूला. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि जो मठाच्या आमटीसाठी मसाला केलेला आहे तो भाजून घेतला आहे. तर त्या मसाल्यामध्ये मिरच्या, धन, हरभऱ्याची डाळ, खोबरं, लसूण, आलं, म्हणजे आपला हा नेहमीच असतो, आणि कांदा एका साईडला गॅसवरती भाजून घेतला होता. आणि हे सगळं कढईमध्ये तेल टाकून चांगलं भाजून घेतलं ह्या पद्धतीने. आणि याचं वाटण करून घेतलं मिक्सर मधून. हे बघा, असं बारीक वाटून घेतलं आहे. आणि ही जी डाळ आहे ना ही सुद्धा आपल्याला मिक्सर मधून चांगली बारीक वाटून घ्यायची आहे. तर हे बघा, अशी वाटून झाली आहे आपली डाळ. आणि आता खूप अशी मस्त मठाची आमटी करायची आहे. तर कढईत तेल टाकलं आणि जे वाटण आहे काळ्या मसाल्याचं अगोदर ते टाकलं, चांगलं परतून घेतलं त्याला. आणि परतलं का त्याला असं तेल सुटतं. तेल सुटलं म्हणजे आपला जे मसाला आहे चांगला परतला जातो आणि खायला सुद्धा त्याला अजून टेस्ट वाढते. तर बघा, ह्या पद्धतीनं मसाला मी चांगला परतून घेत आहे. मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि जो आपला घरगुती काळा मसाला बनवलेला आहे ना तो टाकला आणि चांगलं परतून घेतला आहे. हे बघा, ह्या पद्धतीने चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये जी डाळ आहे मठाची ती बारीक केलेली ती पण त्यामध्ये टाकली आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे. आणि तुमच्या दाजींना ही जी मठाची आमटी आहे खूप आवडते, पण एवढ्यामध्ये मी जास्त केली नाही. तर खूप दिवस झाले मला म्हटले मठाची आमटी कर, तू केली नाही. तर मग मी ही मठाची आमटी केली आहे. आणि बघा, असं वरती नाही का मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आणि हे जे डाळीचं पाणी, ही जी अख्खी डाळ आहे ना शिजलेलीच आहे ते पण, ते त्यामध्ये टाकून दिलं आहे. आणि जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त पातळ नाही, पण थोडीशी किंचित. कसं भाकरी संग चोरून खायला मठाची आमटी खूप छान लागते. तर अंदाजी एवढं पाणी ठेवलेलं आहे मी, कारण कढई आपली ही छोटी आहे, एवढी भाजी बनवली आहे मी. आणि थोडीशी आपल्याला पातळच ठेवायची आहे, कारण भाकरी संग चोरून खायला खूप छान लागते. आणि आता भाजीला थोडीशी उकळी येऊ देणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. उकळी जर आली ना भाजीला, त्यानंतर पुन्हा 2-3 मिनिटं चांगली शिजू द्यायची, की ज्यामुळे काय होणार आहे की तो मसाला आहे आणि रसा आहे आणि डाळ आहे चांगले एकजीव होतील आणि त्याची जी टेस्ट आणि चव आहे ना खूप छान लागणार आहे. तर ह्या पद्धतीने आपली भाजी झाली आहे. ताटामध्ये मी तिला सर्व पण केलेलं आहे. तर खूप अशी तरीदार भाजी दिसत आहे, खायला सुद्धा तेवढी चविष्ट झालेला आहे. ज्वारीची भाकर, पापड घेतले आहे, कांदा, लसूण आणि डाळ घेतली आहे. मध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ बघा, तुम्हाला जे डेली रुटीन आहे घराचं, जे काय माझं आवरण आहे ना तर ते दाखवत आहे, क्लिनिंग वगैरे सगळं. तर हे बघा, खूप सारे असे भांडे पडलेत. आता आमचं जेवण झालेलं आहे, स्वयंपाक वगैरे झाला आहे. आणि घर बघा पूर्ण आवरायचं आहे आपल्याला, घर सुद्धा. आणि हे बघा, बेडमध्ये भरपूर कपडे पडलेले आहेत, त्याची सुद्धा घड्या करायची आहे. म्हणजे असं भरपूर राहाड आहे, पसारा आहे जो आवरायचा आहे. आणि ते पण तुम्हाला आता व्लॉगमध्ये बघायला भेटणार तुम्हाला सगळं. तर चला पटापट कशा प्रकारे मी पटकन घर आवरून घेते, क्लीन करते, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठेही स्किप करू नका. आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पहिलं सुरुवात मी भांड्यापासून करते, कारण भांडे आणि किचन जर अगोदर आवरलं ना बाकीचं काम सगळं आवरल्यासारखं होतं. तर चला पटकन मी भांडे धुवून घेते, घासून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. फॅमिली, मोठी फॅमिली, मुलं मोठे झाले ना कामं वाढतात. असं नाही का आहे केलं काम झालं थोडंफार इकडं तिकडं, भरपूर अशी भांडी पडतात, कपडे पडतात, घरातलं काम पण भरपूर सारं असतात. कारण मुलं मोठं झाली का सगळं काम वाढत असतं. तर आपली मुलं तर तुम्हाला माहीत आहे भरपूर आता मोठी आहेत, त्याच्यामुळं स्वयंपाक वगैरे, भांडी वगैरे भरपूर असा पसारा होत असतो. आणि तो सुद्धा जिथल्या जिथं क्लीन पण लवकर करावा लागतो. तर चला मी पटकन क्लीन करते, कारण आपला दुपारी क्लास आहे आणि क्लासला मुलं येतील.
तर तोपर्यंत आपलं सगळं कामावरून थोडासा आराम पण करायचा आहे, कारण आराम केला तर फ्रेश वाटतं. तर चला आता पटापट काम आवरून घेते मी, आणि इतकं झटपट असं नाही का 1 तासामध्ये सगळं काम आवरून घेणार आहे मी, कारण भांडे वगैरे सगळं भरपूर पडलेलं आहे. तर झटपट काम आवरायला सुरुवात करते, की ज्यामुळे काय होईल आपलं काम जे आहे लवकर होईल आणि लवकर व्हायला पाहिजे. तर हे बघा, लाईट येतो ना, लाईटचा उजेड येतो, चेहरा क्लीन दिसतो. थोडंसं चेंज केलं का लगेच थोडंसं चेहरा वेगळा दिसतोय. तर हा बघा, हा बोर्ड आहे ना, तर ह्या बोर्डवरती ना मुलांना शिकवण्यासाठी घेतलाय मी. तर पटकन काम आवरते, काम आवरल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काम आवरता आवरता पण दाखवते कशा प्रकारे मी झटपट काम आवरते ते. चला पटकन आवरून घेऊ काम. तर आता कपडे धुवून झाले आहे आणि बाहेरचा वाटा आहे तो दीदीला म्हटलं तू धुवून घे हा एवढा वाटा. आणि आता दीदीचं काम ते धुवायचं चालू आहे. तोपर्यंत मी तर भांडे घासून घेत आहे. बघा किती सारे भांडे पडले आहेत आणि अजून दुसऱ्या साईडला पण भांडे आहेत. आणि अगोदर मी काय करणार आहे, सगळं खरकट जे आहे ना एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. आणि भांडी जे आहे ना तेलकट असतात ना, आपल्या भाज्याला तेल वगैरे असतं, थोडेसे तेलकट झालेले असतात, तर ते चांगले विसळून घेणार आहे. आणि भांडे घासताना मी काय करत असते, थोडे थोडे करून घासत असते आणि थोडे लगेच घासले का धुवून घेत असते, की त्यामुळे काय होतं भांडे घासायचं दबाव येत नाही आपल्याला. आणि ते भांडे लय असले ना तरी असं कंटाळ येत नाही. कधी कधी भांडे बघून घासायच्या आधीच आपल्याला दबाव आल्याने होतं, मला तर होत असतं असं कधी कधी. तर मी असं ह्या पद्धतीनेच करत असते. आणि मग पटकन आपण जर भांडे हिसळून घेतले ना पाण्यातून, घासायला इझी जातात, निघतात पण पटकन. आणि धुवायला थोडे थोडे करून धुतले, थोडे थोडे करून घासले का पटकन होतं. तर ह्या पद्धतीने मी आता सगळे भांडे जे आहेत ते घासून घेणार आहे. आणि घासल्याच्या नंतर आपलं जे किचन आहे ना, तर छोटंसं आहे, तुम्हाला माहिती आहे किचन ओटा पण, तर तो सगळा क्लीन करून घेणार आहे. आणि जी किचनची स्टाईल आहे ना, तर तिच्यावर पण भाजीचे वगैरे नाही का, आपण मसाल्याचे भाजी केले ना, तिला असे ते असतात ना शिंतोडे भाजीचे, तर ते फरशीवर पडतात. ते बघा दिसत पण आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. ते सगळे मी व्यवस्थित तिथं घासून घेणार आहे ब्रशने, छोट्याशा घासणीने. आणि जिथं नाही तिथं फक्त धुवून घेणार आहे, पुसून घेणार आहे स्वच्छ कापडाने. तर ह्या पद्धतीने अगोदर मी सगळे भांडे जे आहेत ते घासून घेतले आहे. आणि थोडे थोडे करून घासत आहे मी किचन. आपल्या ह्या बघा आता अर्धे भांडे राहिले आहेत, तर पुन्हा भांडे जे आहेत बाजूला ठेवले ना, अर्धे राहिले आहेत ते घासायला घेत आहे. तर ह्या पद्धतीने अगोदर सगळे भांडे घासून घेते मी.
भांडे घासून झाल्याच्या नंतर जे आपले मेन काम असतं किचन क्लीन करायचं, तर त्याचं काम करून घेत आहे. मिठाचे डबे वगैरे असतात, मसाल्याचे डबे आहेत, त्याचे एक कापड मारून घेतलेलं आहे की ज्यामुळे ते काय होतं व्यवस्थित राहतं, चांगलं दिसतं. आणि इथं जे आहेत ना तिथं थोडीशी घासणीची गरज पडली मला, तर तिथं थोडंसं घासून घेतलं आहे का ते भाजीचे उडाले शिंतोडे असतात ना, तर ते निघून जाईल. आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलं अगोदर, भिंती वगैरे त्या स्टाईल वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. आणि तर मला थोडंसं डेकोरेशनचं पण सामान घ्यायचं आहे, घेणार आहे थोडी हळूहळू एक एक वस्तू आपल्या घरात येत राहील. कारण जशी व्हिडिओ येत आहेत ना यूट्यूबवरती, तशी वेगवेगळ्या नवीन नवीन आयडियाज येतात आणि छान वाटतं काहीतरी वेगळं करायला, दाखवायला पण, शेअर करायला पण. तर जसं क्लास चालू होतील आता आपले, तुम्हाला म्हटलं आहे थोडे पैसे येणार, पैशाचं बजेट झालं कसं घरात वस्तू पण येणार. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला कसा नाही. आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, खूप असा मस्त व्हिडिओ आहे, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्हाला काय आवडलं नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते, नक्की कमेंट करून सांगा ना. आता ह्या पद्धतीने आपला जो किचन ओटा आहे तर आवरून झालेला आहे माझं बघा. आणि झटपट आवरून घेतलेला आहे छोटा, पण खूप पसारा होत असतो, कारण छोटा जरी असला तरी पसारा हा होतच असतो. आता इथं जे आहे ना नळ, तर आपल्याला फिल्टर वगैरे नाही पाण्याला, तर तिथं मी तसा नळ ते हे असतं ना तुटी, ती लावलेली आहे की त्यातून गाळून पाणी येतं. म्हणजे कसं आहे, पाणी पिण्यासाठी तर वापरत नाही आपण ते, पण जे तोंडात गुळणा वगैरे करायला घेतो असतो ना, तर त्यासाठी ते चांगलं आहे म्हणून मी तसं लावलेलं आहे. तुम्हाला जरी वाटत असलं तर नक्की तशी लावा तुम्ही, मस्त गाळून पाणी येतं त्यातून. आणि 2-3 महिने झालं का ते काढून टाकून द्या आणि दुसरी आणून लावत जा. मी हेच करत असते. आणि पावसाळ्यात कसं पाणी चांगलं असतं नसतं, कधी कधी पाण्यात किडे वगैरे पडतात, शक्यतो नाही पडत, पण आपली एक सेफ्टी म्हणून काळजी घेतलेली हवी. तर हा बघा आता ह्या पद्धतीने आपलं किचन, हे जे बेसिंग आहे हे सगळं स्वच्छ घासून वगैरे झालेलं आहे. अगोदर सगळं किचन आवरलं आणि शेवटी बेसिंग घासलेलं आहे. आता हे जे कपडे आहे किचन पुसलेलं कापड, ते धुवायला टाकलेलं आहे, कारण ते पण स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आणि चांगलं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि लगेच किटाणू वगैरे लगेच तयार होतात, कारण ओलावा खूप असतो वातावरणामध्ये. तर त्यामुळे तर बघा ह्या पद्धतीने माझं आता सगळं किचनचं काम झालेलं आहे. आणि आता जे राहिलं आहे ते फक्त आपली जी फरची आहे ती क्लीन करायची, पुसून वगैरे घ्यायची. माझ्याकडं तो पुसायचा झाडू वगैरे असतो, काय म्हणतात ते पण मला माहीत नाही, ते तर नाही, मी आपल्या हातानेच पुसत असते. तर बघा थोडंसं दाखवलेलं आहे, जास्त मी दाखवलेलं नाही. अगोदर ही पाठीमागची साईड जी आहे ना, तर ही चांगली क्लीन करून घेतली आहे, झाडून वगैरे घेतली आहे. कारण इथं लसूण वगैरे जे आहे ना सोलायचं काम इथं करत असते मी. आणि वरती लसूण लावलेला आहे, तर तो सुद्धा घेताना तिथं पडत असतो ना. आता ह्या पद्धतीने सगळी फरची जी आहे ना चांगली क्लीन करून घेते. पूर्ण 3 रूममधली फरची क्लीन करणार आहे मी. सगळी जास्त दाखवलेली नाही, एकच शेअर केलेली आहे. आणि अभ्यास करायचं का? आणि हे बघा सोफा वगैरे आवरून झालाय, सगळं क्लीन करून झालेलं आहे. आणि दळण करायचं आहे मला. मिरच्या आहेत त्या उन्हात वाळवल्या आहेत बघा. पिल्लं म्याव. मशीन आहे, सगळं आवरलेलं आहे आपलं. देवा आहे, देवाचा दिवा आता थोडासा विजलेला आहे. अजून हे राहिलं एवढं आवरायचं, झटकून वगैरे त्याला कवर वगैरे, खोळ वगैरे काय म्हणतात त्याला, बेडशीट वगैरे टाकायचं राहिलंय. हे बघा, एक मिनिट लाईट. हे बघा फ्रीज सगळं आवरून झालेलं आहे. आणि हे टोपलं इथं ठेवलं बघा, हे आपलं लोणचं खूप असं मस्त झालेलं आहे. आणि हे सगळं वरती ठेवलं, कारण हे खालचं आहे ना, हे सगळं क्लीन केलं होतं मी, त्याच्यामुळे मग हे सामान वरती ठेवलेलं होतं. आणि ह्या जे एक्स्ट्रा बरण्या आहेत ना आपल्या घरात, ह्या तुम्हाला म्हटले ना, हे किसान केचप, तुपाच्या, सॉसच्या ह्या बरण्या आहेत. तर ह्यांचं पण काहीतरी यूज करणार आहे मी. DIY बनवणार आहे, पण त्याला वेळ लागतो म्हणून थांबली थोडीशी. आणि हे बघा ह्याच्यामध्ये कप वगैरे ठेवलेले असतात मी. आणि इतके सारे भांडे घासून झाले, तर सगळं काम आता आवरलेलं आहे आपलं.
पाठीमागची बाजू आहे, हा लसूण आहे, हे टॉयलेट आहे. बघा कसं दिसते पाठीमागून. हाय मन बाय. तिला म्हटलं हे धुवून घे तू, तोपर्यंत माझं आत लावतं. ही डस्टबिन आहे आणि बघा बाहेर कसं दिसतंय व्ह्यू, खूप छान वाटते. आणि हे बघा फुलं